तो फिर व्हाट्सअप गाइस, वेलकम बैक इन न्यू माइनक्राफ्ट सीरीज, मतलब डे 3 ऑफ माई हाउस टूर। तो फिर गाइस मैं पानी में डूब गया था ना, इसीलिए क्रिएटिव करके रखा था, पर अभी क्रिएटिव में ही दिखाते तो मेरा घर भी सब कुछ क्रिएटिव में दिखाए तो बहुत मज़ा भी आता है। तो गाइस अभी हम जा रहे हैं गाइस, ये हर एक पेपर सर द इजीएस्ट गन पाउडर। तो फिर गाइस मेरा नाम है शिनचैन। गाइस मेरा असली नाम तो आपको मेरे यूट्यूब चैनल से ही पता चलेगा, जिसका नाम भी बहुत खतरनाक है, म्हणजे की माझे यूट्यूब चॅनलचं नाव लय खतरनाक आहे. आत्तापासून मी मराठी बोलणार, कारण की महाराष्ट्र नाही, मुंबईमध्ये राहतो, मराठी तर बोलायचं तर बनतंच ना. तर आता गाईस मी पाण्यामध्ये होतो. अरे नुसते तो गाईस आता मी ना शिवलिंग दाखवतो तुम्हाला, म्हणजे गणपती बनवलेले ना तुम्हाला बोलत होतो. बघा गाईस ते तिथे गणपती आहेत गाईस, लय मस्त आहेत. आणि हे बघा यांच्या हातात शिवलिंग आहे. तर गाईस आता वरतीच जाऊन तुम्हाला पूर्ण दाखवतो. तर गाईज आता मी इथे आलेलो आहे. हे बघा गाईज आता बघा थांबा. तर गाईज माझा मित्र आलेला आत्ताच, म्हणून थोडं थांबलेलो. गाईज हे बघा गणपती आहेत आमचे. हे इथे हे मूषक आहे. हे मूषक गणपती, त्यांच्या पुढच्या हातात शंकरपाली, पाठच्या हातात त्रिशूल आणि कानातले हे डोक्यामधलं हे असंच बनवलं आहे. ते त्यांच्या हेला बघतायत, काय बोलतो ते डोक्यात असतं ना त्याला. काहीच थोडं स्टार्टिंग आहे म्हणून. आणि हे शिवलिंग, म्हणजे ते त्यांच्या क्राऊनला बघतायत. आणि हा बघा शिवलिंगमध्ये पाणी तर पडतंय खतरनाक. तर बघा या इथून कुठे गेलं, अरे यार इथे कसं काय आलो मी. तर गाईज आता ना तुम्हाला काहीतरी जादू दाखवतो. त्याला ना की इथून ना काहीतरी अलग, म्हणजे अजीब. आपण आपल्यालाच स्वतःला ना माहिती असणार. तर अचानक बघा कुठे गेलो मी. अरे हे सगळं खूप स्लोमध्ये होतं. हे सगळं राहून दे गाईज, आता मी तुम्हाला नेक्स्ट दाखवतो. गाईज बघा हा इकडसाठी बीकन लावलाय, तो तिकडच्यासाठी बीकन होता. आणि आता छोटूसा माझा फार्मचा टूर पण घ्या यार. हे बघा हे माझं छोटूसा फार्म. गाई आता उतरूनच दाखवतो. आणि सेटिंगमध्ये जाऊन पहिले सर्वायवल काढतो, म्हणजे सर्वायवल लावतो, क्रिएटिव्ह काढतो. अरे कटका नव्हता. हे बघा गाईज किती मस्त आहे. त्यातमध्ये जाण्यासाठी वॉटर लावलं आहे. आणि दुसरा फार्म इथंच कुठेतरी होता, तो मी नंतर दाखवतो. आत्तासाठी तुम्हाला माझी बेकरी दाखव. अरे पडलो गाईज. माझ्या माइनक्राफ्टमधलं नाव प्रो कृषी 479. गाईज आता आहे ना इथे रामचंद्र काकाला आपण बघायला आलेलो आहे. या गाईज रामचंद्र काकांसोबत हे पण काम करतात इथे. तर बघा हा गाईज रामचंद्र काका.
रामचंद्र काका बघा गाईज, आमचे रामचंद्र काका. रामचंद्र काका कशात तुम्ही? मग काय हालचाल? चला चाललो मी. जे तो हे तर आमचे रामचंद्र काका होते, त्यांना राहून दे. तुम्ही माझा हावाला घर बघा किती मस्त बनवला आहे. तो पण आपण मी सर्वायवलमध्येच बनवलेला गाईस. जर तुम्हाला हा पण घर असं चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करून जा. हे बघा गाईज, इथे माझा फार्म आहे छोटूसा. अरे यार, मला जायला काय नाही होतं. हां तर गाईज, आता आपण आहे ना इथे येऊया आणि तुम्हाला घराचा टूर देतो. ह्याला मी थोडंसं डिझाईन केलेलं आहे. बघा गाईज, इथे पाणी भरलेलं आहे आपलं. मस्तपैकी पाणी भरलेलं असतं इथे. आणि इथून आलो ना की इकडचं खालचं नाही डिझाईन केलं, तर आम्ही नंतर करू. ते आमचे पेट्स ठेवणार आणि ते तिकडून आम्ही इथं ठेवायचं. मला आता थोड्या दिवसांनी जाईल. आणि वरती आलो ना आपण, हे बघा मंडळी, हे बघा असं असणार करून. आणि हे जे सगळं आहे ना ते खिडक्या आहेत. कसं आहेत माझ्या खिडक्या? मस्त आहेत ना. इकडे गॅलरी आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. तर गाईज, ही माझी लार्ज चेस्ट बघा गाईज, असं ते टाइमपास इथं लावलेलं आहे. माझं बेड बघा, असं सगळं आहे. वरचं रूम नंतर दाखवतो. आणि हे थोडं प्रोटेक्टिव्हसाठी. आणि हे पण खिडक्या नाही आहेत, हे टाइमपाससाठी इकडच्या खिडक्या आहेत. आणि हे पण टाइमपाससाठी आहे. वरच्यासाठी 2-2 रूम आहेत, ते दाखवतो. हे बघा किती मस्त आहे. जर तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर प्लीज लाईक. म्हणजे आत्तासाठी इथंच लावतो, पण नंतर इथं काहीतरी जुगाड करेल मी. हां तर गाईज, पहिले या साईडचा वरचा रूम बघा. इथे आलं ना की आपल्याला असं दिसणार, असं असणार सगळं. आणि इकडचं हे जर खुललं ना तर तो समोरचा रूम असणार, हे इकडचं खिडकी असणार. गाईज, जर तुम्हाला हे माझ्या घराचा टूर चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा. हा तर गाईज, आता ना आपण खालती जातोय. चला तर गाईज, आता आपण खालती पहिले जाऊया, दुसरं पण टूर देऊया, मग नंतर बाकीचं बघूया. हा गाईज, आता ना जो मच्छी तर पाहिजे असेल ना, घरात राहत असेल तर डायरेक्ट बाजूच्या इथं जायचं. इथं मच्छीवाला असणार. मग जर तुम्हाला स्वतःलाच मच्छी काढून घ्यायची आहे ना तर इथे या, फिशिंग करा, मस्तपैकी मच्छी पण खा. जे करायचं ना ते करा मस्त. आणि आता तुम्हाला माझं दुसरं साईडचं दाखवतो. हे एवढंच होतं इकडच्या साईडला. गाईज, आतापर्यंत जेवढे पण आयरन गोलम मारलेत ना, हे सगळं त्यांचे फुलं आहेत, ते लावून टाकले डायरेक्ट. तर गाईज, आता आपण इथून जाऊया, असं शॉर्टकटच घेऊया. ह्या रस्त्याने खूपच असं टाईम लागतो तिथपर्यंत पोचायला. तर गाईज, आपण आलेलो आहे आता. तर ना आता आपल्याला काय करायचं, इथे येऊन मस्त इथे हे ना पाणी असणार मस्त पैकी. म्हणजे एका ना अशी बोटच बनवून टाकली. तिचं समोरून पण असं आतमधून पण बघायला तर टोकच आहे पूर्ण असं. बघा असं टोक आणि हे ते असं. त्या ना तुम्हाला आतमध्ये चढून मस्त येते.
तर गाईज आता आपण चाललो वरती, पण वरती जाणं ना तर क्राउच करून जायला लागतं, कारण की इथे पाण्याचं आहे ना काहीतरी झालं. मग आता जर पडलो ना तर डायरेक्ट पाण्याच्या आतमध्ये इथे जातो आपण, म्हणून इथून असं बघा असं होतं आणि ते निघायला प्रॉब्लेमही होतात. तर गाईज आता आपण पुढे जाऊया. गाईज काय वाचलं, पडलेलं होतं पूर्ण. तर गाईज आता अरे खुलत का नाही बे, नाही खुल रे गाईज. हे कुठलं टेक्नॉलॉजी आला रे, हे बघा गाईज. हे असंच नंतर मी ह्याला एक रेस्टॉरंट बनवणार आहे. इथे असे खुर्च्या बिरच्या लावणार आहेत आपले मस्त. मी या वर्ल्डमध्ये पण आहे ना मी रेस्टॉरंट बनवून ठेवलं आहे. आता चला तुम्हाला खालचं दाखवतो टूर. बघा इथे हा एवढा चेस्ट रूम असणार बोटचा, तर फक्त बोटचाच चेस्ट रूम होता. माझा असलीवाला चेस्ट रूम बघाल ना तुम्ही पण बोला चेस्ट रूम आहे की काय. तर काय ना आपण वरती चाललो. आता हा वाला तो फ्लोर होता जो की आता दाखवला. हा इथे जे राहत असतील त्यांचं, कारण की आहे ना हा वॉरची बोट. मग इथे ते सोल्जर्स, आणि मग इथे वरती आलो ना की कॅप्टन असणार, म्हणजे जो चालवणार त्याचा चेस्ट रूम असणार. आणि मग एकदम वरती आलो की हे सगळीकडचे नक्षे. तर हे बघा आपला हा वाला चेरी हाऊस, आणि त्याच्यानंतर हे कुठे गेलं चेरी हाऊसच्या नंतरचं थांबा गाईस. ते सगळे तर राहूनच दे. तो आपला चेरी हाऊस, त्याच्या या साईडला हा स्विमिंग पूल, हा ते चॉकोबारवाली बिल्डिंग, असंच सगळं काय काय जे जे आपण बनवलं. हे बघा हा तोच घर जो की मी पहिले बनवलेला. स्विमिंग पूल जो की इथे पण आहे, आणि हे ट्रॅप, हा वाला ट्रॅप होता, हा वाला स्टीवचा तो डोका. तर गाईज आता काहीतरी खतरनाक होणार आहे. 3, 2 गाईज. जर व्हिडिओ चांगली वाटली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याच्यानंतरचं तुम्हाला अगल्या ब्लॉगमध्ये दिसेल.